अत्यंत कठीण इच्छापूर्तीसाठी केले जाणारे मिठाचे चतुर्थीचे व्रत. हे व्रत कसे करावे तर या व्रताची सुरुवात अंगारकी चतुर्थीपासून केली जाते. तर उद्या असणाऱ्या श्रावणातील अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता. तर या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. तुम्ही दूध किंवा फलाहार घेऊ शकता. मीठ खाल्ले जात नाही. तर या दिवशी गणपती पूजन करावे आणि चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा करून 21 मोदकाचा नैवेद्य आपल्याला करायचा आहे. तर यासाठी 20 मोदक आपल्याला गोड बनवायचे आहेत आणि 1 मोदक हा मिठाचा बनवायचा आहे आणि हा नैवेद्य गणपतींना दाखवायचा आणि त्यानंतर उपवास सोडतेवेळी या मोदकानेच उपवास सोडायचा. हे मोदक तोपर्यंत खायचे जोपर्यंत मिठाचा मोदक खाताना लागत नाही. मिठाचा मोदक लागला की मोदक खाणे बंद करावे आणि उरलेले मोदक तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. अशा मोदकावरच हा उपवास सोडायचा असतो. अशा प्रकारे हे मिठाच्या चतुर्थीचे व्रत केले जाते. यासंबंधीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. खाली लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही क्लिक करा. तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.